बघा अशी सुंदरशी आपली भाजी तयार झालेली आहे। कमेंटमध्ये मला नक्की सांगा की कशी झाली आणि तुमच्याकडे जर चांगला आयडिया असेल तर मला तुम्ही शेअर करू शकता। आणि नवीन आहात माझ्या चॅनलवरती तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। चला तर मंडळी, बाय बाय। नमस्कार फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत बटाट्याची भाजी। ती पण रश्शावाली थोडीशी बनवणार आहोत। एकदम सुकी भाजी आपण बनवणार नाही आहे, तर थोडीशी टेस्टी आणि व्यवस्थित भाजी बनवणार आहोत आपण। जरा वेगळी बटाटे इकडे उकडायला ठेवलेले आहेत मी, त्यासाठी मसाला घेतला आहे। टोमॅटो, कांदा, अद्रक, लसूण, कोथिंबीर हे आपण वाटून घेऊया। आणि यातच आपण थोडेसे मसाले पण टाकणार आहोत। थोडासा गरम मसाला, धने पावडर, थोडेसे अख्खे जिरे, लाल तिखट तुम्ही चवीनुसार घ्या, जसं तुम्हाला हवं आहे तसं। आणि थोडीशी हळद हे आपण वाटून घेऊया व्यवस्थित। अशा प्रकारे आपण मसाला वाटून घेतलाय आणि बटाटे सोलून अशी कापून घेतले। बटाटे तुमच्या याच्यावरती, तुम्हाला थोडे मोठे हवेत तर मोठे कापा, छोटे हवेत तर छोटे कापा। तेल टाकून घेतलंय, कढीपत्ता टाकलाय, थोडेसे राई आणि जिरे आपण टाकून घेतले। आणि जो मसाला आपण बारीक केलाय तो आपण टाकून घेऊया। भाजून घेऊया मसाला व्यवस्थित। आपण तेल व्यवस्थित सुटेपर्यंत भाजून घेऊया। मसाला आपला भाजलेला आहे, तर आपण थोडीशी हळद टाकूया। थोडंसं मीठ, आणि आता आपण मॅगी मसाला घालून घेऊया थोडासा। आणि काश्मीरी लाल मिर्च पावडर, छान असं तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया। त्यात आपण थोडीशी कस्तुरी मेथी घालून घेतली आहे। बघा किती छान असा मसाला आपला भाजलेला आहे। त्यात आपण बटाटे घालूया। अशा प्रकारे तुम्ही अशी भाजी खाऊ शकतात। आणि ओली पाहिजे असेल तर थोडं पाणी टाकून घ्या। अशा प्रकारे कोथिंबीर टाकून घेतलेली आपण पूर्ण घालून घेऊया। आणि अजून थोडं पाणी घालून अशी छानपैकी आपली भाजी तयार झालेली आहे। खूप छान असा रंग पण आला आहे आणि कलर पण आलेला आहे। बघा किती छान असा कलर आलेला आहे आणि तेल पण सुटलेलं आहे भाजीला आपल्या। व्यवस्थित छानपैकी उकडली आहे आपली भाजी। गरम गरम खा आणि कशी वाटली माझी भाजी। गरम गरम खा आणि मला सांगा पटकन कमेंटमध्ये की भाजी कशी झाली। भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय।